नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि राष्ट्रपुरुषांमध्ये अग्रणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं अर्थात तारखेनुसार होणाऱ्या जयंतीच्या निमित्तानं नवा वाद जन्माला आलाय. या जयंतीला कोरोना काळ लागू करत कोरोना काळात शिवजयंती कशी साजरी करायची याची एक नियमावलीच महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारनं घोषित केली आहे. ज्या क्षणी ती नियमावली घोषित झाली त्या क्षणापासून त्या आचारसंहितेच्या विरोधामध्ये शिवप्रेमी एकवटले आहेत. एका बाजूला नियमांच्या बाबतीत काटेकोर राहण्याचं राज्य सरकारचं आश्वासन असताना अशाच प्रकारचा काटेकोरपणा इतर अनेक सण उत्सव धार्मिक प्रकारचे कार्यक्रम यांच्याबाबत राज्य सरकारनं दाखवला का असा शिवप्रेमींचा सवाल आहे. दुसऱ्या बाजूला डॉक्टरांच्या बाबतीत म्हणण्यापेक्षा डॉक्टरांच्या कडून कोणत्याही प्रकारच्या गर्दीची पूर्णतः काळजी घेण्याच्या सारखीच परिस्थिती आहे असं सातत्यानं सांगितलं जात आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये कोरोनाच्या संदर्भातले आकडे जर आपण पाहिले तर अचानक त्यात पुन्हा एकदा वाढ होताना दिसतीये. सुरू झालेल्या शाळा, धावायला लागलेली पण संक्षिप्त पद्धतीनं मर्यादित स्वरूपात लोकांसाठी का उपलब्ध झालेली मुंबईतली लोकल ही एकत्रितरित्या कुठे ना कुठेतरी कोरोनाच्या संख्येला पूरक ठरतीये. गेल्या 10 दिवसातली आकडेवारी ते स्पष्ट करत असताना आणि कोरोनाला गर्दी सर्वाधिक प्यारी असताना शिवप्रेमींनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी, शिवजयंती निर्बंधांसह आणि गर्दीशिवाय साजरी करावी असं राज्य सरकारचं म्हणणं आहे. शिवप्रेमी आणि राज्य सरकार या निमित्तानं आमनेसामने आहेत. त्याच विषयावरची आजची लक्षवेधीची चर्चा करत असताना आपण काही प्रश्न उपस्थित करणार आहोत आणि त्यातला महत्त्वाचा प्रश्न हा आहे की निर्बंध हे फक्त शिवजयंतीवर आहेत अशा स्वरूपाचा विचार शिवप्रेमी का करतायत. राज्य सरकारला जर महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी असेल तर ज्या पद्धतीनं शिवजयंतीवर निर्बंध लागू झाले आहेत तितक्या कठोर पद्धतीनं या आधी बकरी ईद पासून इतर सर्व सणांवर निर्बंध लागू झाले होते का. जर अशाच प्रकारचे निर्बंध यापूर्वीही लागू झाले असतील तर शिवप्रेमींनी ते खुल्या दिलानं स्वीकारायला हरकत असावी का. आणि जाता जाता एक आणखीन महत्त्वाचा मुद्दा, सार्वभौमत्व देशाचं अबाधित राखण्याच्या निमित्तानं आपण सर्वजण सेक्युलर आहोत असं घटनेत लिहिलं गेलंय. या सेक्युलरतेचा अर्थ धर्मनिरपेक्ष का निधर्मी हे सुद्धा या निमित्तानं स्पष्ट व्हायला हवं. आज लक्षवेधीची चर्चा त्याच निमित्तानं निर्बंधातली शिवजयंती. आज आपल्या सोबत चर्चेसाठी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आणि आमदार विद्या चव्हाण. आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता गणेश हाके आहेत. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील आहेत. शिवव्याख्याते निलेश जगताप आपल्या सोबत आहेत आणि अविनाश बाणाईत आहेत आपल्या सोबत. आरोग्य विश्लेषक आहेत डॉक्टर अविनाश बाणाईत. यांच्यासाठीचा पहिला प्रश्न, आपण या विषयाला कशाही प्रकारे राजकीय रंग देण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचं ऐकूया. चर्चेला त्यानिमित्तानं एक वेगळं परिमाण लाभेल अशी अपेक्षा करूया. डॉक्टर अविनाश बाणाईत, आपण नागपूरहून आमच्या सोबत जोडले गेलेले आहात. शिवजयंती ज्या कालावधीत साजरी होतीये त्या कालावधीतला हवामानाचा अंदाज पाहता तुम्हाला असं वाटतं की 19 फेब्रुवारीला महाराष्ट्रातलं हवामान हे कोरोनाला पोषक असेल, गर्दी असल्यानं कोरोना अधिक प्रसारित होऊ शकतो आणि सध्याच्या घडीला महाराष्ट्रात कोरोनाचे आकडे कमी होत असतील तर शिवजयंती गर्दीत साजरी झाली तर ते आकडे वाढू शकतील का. 3-4 प्रश्न आहेत एकत्र, आपण टप्प्याटप्प्याने त्याचं उत्तर द्या. वेळेची मर्यादा आहे फक्त, याची विनंती. कोरोना किंवा कोविड-19 हा बेसिकली थुंकीतनं पसरणारा
व्हायरल रोग आहे आणि आपल्याला कल्पना असेल की जर गर्दी झाली तर तुमच्या जवळपास असणाऱ्या लोकांवर तुमचे थुंकीचे कण हे उडू शकतात, बोलताना असो, खोकलताना असो, शिंकताना असो, किंवा तुम्ही शिंकल्यानंतर तुमच्या हाताला लागलेले कण किंवा तुमच्या कपड्यांवर किंवा तुमच्या आजूबाजूला ते कण ज्यावेळेला पसरतील त्यावेळेला बाकीच्या लोकांना देखील त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो। अशा परिस्थितीत आता कालचा जर आम्ही नागपूरचा जर हे बघितला तर सध्या सेकंड थर्ड वेव्ह देखील कोरोनाची सुरू झालेली आहे आणि हे आपण लॉकडाऊन काढलेलं आहे, आपण ज्या काही सुविधा जनतेला दिल्या आहेत त्याच्यात ॲज अ मेडिकल पर्सन मला एवढंच सांगायचं आहे की कोरोना ज्या पद्धतीने कंट्रोल व्हायला पाहिजे होता तो होत नाही आहे। फक्त याला कारणीभूत एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे गर्दी आणि लोकांची निष्काळजीपणा। अच्छा डॉक्टर आपण रोग प्रसाराची कारणं सांगितलीत, त्यामध्ये एक कारण गर्दीचं आहे। गर्दीमुळे तुम्ही स्वाभाविकरित्या माणसाच्या तोंडातून बोललं जात असताना जी थुंकी जितक्या दूरवर जाऊ शकते त्यापेक्षा कमी प्रमाणात त्या माणसाच्या जवळ असता, म्हणून जर कोरोना बाधिताच्या थुंकीचे काही तुषार तुमच्यावर उडाले तर तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकते असं सुचवू पाहता आहात। आता मला या निमित्ताने एक प्रश्न विचारायचा आहे। समजा शिवजयंती साजरी करत असताना शिवप्रेमींनी स्वतःमध्ये सुरक्षित अंतर राखलं आणि शिवजयंती साजरी करत असताना गर्दी करताना सुद्धा नियम पाळले तरी पण त्यांना कोरोना होईल का? नाही, मी या बाबतीत एकदम फर्मली सांगू शकतो, जर कोरोनाचे बेसिक जे काही कन्सेप्ट आहेत की बाबा मास्क लावलेला आहे, एक साधारणतः 2 हाताचं डिस्टन्स एका व्यक्तीमधनं दुसऱ्या व्यक्तीमध्ये आहे, खूप जोराने आपण ओरडत नाही आहेत किंवा जर आपल्याला कुणाचा संपर्क होतो आहे तर म्हणजे त्या व्यक्तीच्या जर दूर आहात आपण तर मला शिवजयंती असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो हा जर कोरोनाचे बेसिक जर रूल्स पाळलेत तर काहीच हरकत नाही असं मला म्हणायचं आहे। ठीक आहे। डॉक्टर अविनाश बाणाईत यांनी आपल्याकडून जे आपल्या सर्वांसाठी जे आरोग्य विश्लेषण केलं ते सगळ्यांपर्यंत पोहोचलं असेल अशी मला अपेक्षा। आता आपण चर्चेला सुरुवात करत असताना राजकीय मुद्दे घेऊच पण त्याचबरोबर शिवप्रेमींच्या भावना लक्षात काय आहेत त्याही जाणून घेऊ। पहिला प्रश्न माझा आबासाहेब पाटील आपल्याला आहे। आबासाहेब पाटील, तुम्ही 10 जणांवर आक्षेप नोंदवला होता। 10 जण याचा अर्थ म्हणजे ज्या 10 जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करा त्या संख्येवर तुमचा आक्षेप होता। आता ती संख्या राज्य सरकारनं तुमचा आक्षेप ऐकून 10 वरून 100 वर नेलेली आहे। आता तरी समाधानी आहात? बिलकुल नाही। याचं कारण प्रसाद जे असं आहे की आता डॉक्टरांनी विश्लेषण केलं की कोरोनाच्या संदर्भामध्ये सोशल डिस्टन्सिंग किती गरजेचं आहे हे राज्य सरकार नियम करतं। ते कुणासाठी नियम करतात? ज्या ठिकाणी जर तुम्ही हे कोरोनाचे नियम पाळण्यासाठी जयंतीच तुम्हाला आहे का? मग मागच्या वेळेला अनेक ओबीसीचे मोर्चे राज्यभरामध्ये निघाले, राज्यातले मंत्री त्या ठिकाणी जालन्यामध्ये जाऊन भाषण करतात, मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मोर्चे काढले, आंदोलन उभा राहिली। त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आझाद मैदानला हजारो शेतकऱ्यांचा मेळावा झाला। त्याच्यानंतर राज्याच्या दौऱ्यावर असणारे आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंतरावजी पाटील साहेब ते दौरे करतायत। त्यांच्या आता परवाच एका कार्यक्रमामध्ये मोठे राडे झाले। ह्यावेळेला सोशल डिस्टन्सिंग कोरोना वगैरे असलं काही होत नाही का? त्याच्यानंतर उद्धवसाहेब ठाकरे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, बाळासाहेब ठाकरे साहेबांचा पुतळ्याचं अनावरण करत असताना बाळासाहेब ठाकरेंची जयंती साजरी करण्यासाठी राज्यभरामध्ये जे नियम पाळलेत का? त्यावेळेला नियम का नाही काढले? ज्या वेळेला पुतळ्याचं अनावरण करत असताना डझनभरच्या वरती मंत्री, सर्व कार्यकर्ते, अख्खा कुलाबा त्या ठिकाणी भरगच्च भरून गेला होता, त्यावेळेला सोशल डिस्टन्सिंग दिसलं नाही का? मग हे सगळे ठीक आहे आबासाहेब, आपण जे जे आक्षेप लावता आहात त्याच्यावर आपल्याकडे बोलण्याच्यासाठी ते आपली भूमिका मांडण्यासाठी तुमच्या मुद्द्यांचा प्रतिवाद करण्यासाठी विद्याताई आहेत। पण विद्याताई, आपण आपली भूमिका मांडण्यापूर्वी यावर उपमुख्यमंत्री अजित पवार काय बोलले आहेत
ते आपण आपल्या प्रेक्षकांना ऐकवणार आहोत आणि त्याचबरोबर त्यावर प्रवीण दरेकरांनी केलेला प्रतिवाद पण ऐकवणार आहोत. अजित पवार आणि प्रवीण दरेकर यांच्या शिवजयंतीच्या निर्बंधाबाबतच्या भूमिका ऐकूया, त्यानंतर चर्चा पुढे नेऊया. जयंतीच्या करता साधेपणाने शिवजयंती साजरी करायची, 100 जणांची उपस्थिती ठेवायची असं सांगितलेलं. विनंती करण्याचं काम आणि आदेश काढण्याचं काम आम्ही केलेलं आहे. मला खात्री आहे की गेल्या वर्षभराचा अनुभव लक्षामध्ये घेता त्याला मलाही वाटतं की हजारो लोकांनी, लाखो लोकांनी शिवजयंतीमध्ये आलं पाहिजे, परंतु करोनाचं पण संकट त्याच्यातनं कुठं वाढता कामा नये. हिंदुत्व गेलं, आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पण विषयांकडे त्यांचं कशा पद्धतीने लक्ष आहे हे यावरून कळते. शिवजयंती जोरात साजरी झाली पाहिजे. जर आपण त्या ठिकाणी मोठमोठे उत्सव होत असतील, लग्न होत असतील, लग्नांना 5-5 हजार उपस्थिती, उपमुख्यमंत्री, मंत्री जाणार असतील, तर मग आमच्या छत्रपतींच्या बाबतीत असं का? आता या निमित्तानं चर्चा पुढे नेऊया. शिवव्याख्याते आपल्या सोबत निलेश जगताप आहेत. शिवव्याख्याते या नात्यानं आपण छत्रपतींचा गुणगौरव आयुष्यभर करता आहात. आत्ताच्या घडीला कोरोना काळात शिवप्रेमींना काही 4 समजुतीचे बोल सांगू शकणार आहात का? तुम्हाला निर्बंध अयोग्य वाटतात आणि तुम्हालाही निर्बंधांच्या बाबतीत विरोधी भूमिकाच घ्यायची आहे? निलेशजी, मुळात महाविकास आघाडी सरकारचा फतवा आम्ही पाहिला. मुळात शिवजयंती ही काय फक्त वर्षातून 19 फेब्रुवारीला एकदाच एक दिवस साजरी होती अशातला भाग नाही. महाराष्ट्रभर व्याख्यानाचे कार्यक्रम हे महिनाभर महाराष्ट्रामध्ये चालू असतात. मी स्वतः 14 फेब्रुवारीला कर्नाटकातून सुरुवात करतोय, 28 फेब्रुवारी पर्यंत महाराष्ट्रभर कार्यक्रम होत असतात. आम्ही शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना प्रबोधनच करत असतो, शिवरायांचा इतिहास सांगत असतो. वर्षातून एकदा शिवाजी महाराजांची जयंती येते. महाराष्ट्रातले नेते रोज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या सभा घेत आहेत, रोज गर्दी करतायत. त्या गर्दीमध्ये कोरोना होत नाही का? फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या कार्यक्रमातूनच कोरोना पसरणार आहे का? आमचा संतप्त सवाल शिवप्रेमींचा आहे. बरं, शिवव्याख्याते या नात्यानं आपण छत्रपतींच्या कार्याचा गौरव महाराष्ट्रात कराल, महाराष्ट्राच्या आसपासच्या राज्यांमध्ये कराल. या राज्य सरकारनं असं म्हटलेलं आहे की व्याख्यानं पण आयोजित करू नका. छत्रपतींचे विचार पोहोचायला त्यामुळे अडचण निर्माण होईल का? निलेश जगताप, व्याख्यानाच्या कार्यक्रमाला लोकांचं प्रमाण या महाराष्ट्रामध्ये, गर्दीचं प्रमाण जरी आपण पाहिलं तरी व्याख्यानाच्या कार्यक्रमाला किती गर्दी होऊ शकते सध्याच्या काळात महाराष्ट्रात हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. सर, व्याख्यानाच्या कार्यक्रमाला बंधनाला आमचा विरोध नक्कीच नाहीये. तुम्ही आम्हाला सामाजिक अंतर राखायच्या काही सूचना द्या, ज्या ज्या सूचना तुम्ही आम्ही सांगताल त्या नक्कीच त्याचा अवलंब करू, मात्र कार्यक्रमच घ्यायचे नाही हा खरं तर अजब फतवा या महाविकास आघाडी सरकारचा म्हणावा लागणार आहे. ठीक आहे निलेशजी, आपलं वक्तव्य, आपली भूमिका पोहोचली. विद्याताई, आपण आता उत्तर द्यायचं आहे. नाही, मला या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं ऐकल्यानंतर पहिल्यांदा तर जय जिजाऊ जय शिवराय आणि शिवछत्रपती महाराजांची जयंती साजरी व्हावी ही सरकारची आणि आम्हा सगळ्यांचीच इच्छा आहे. परंतु त्याचबरोबर मला याकडे लक्ष द्यायचंय आपलं की गेले वर्षभर आपल्या संपूर्ण जगात आणि देशामध्ये सुद्धा कोरोना ज्या पद्धतीने आला, विद्याताई म्यूट झाला. आपण काहीतरी सेटिंग बदलायला गेलात, आपला आवाजच म्यूट झाला, त्यामुळे अर्धवट वाक्य कानावर पडतंय. विद्याताई आपलं सेटिंग दुरुस्त करतायत, पण त्या दरम्यान त्यांनी जी भूमिका मांडली ती आपण सगळ्यांनी ऐकली असेल. त्या असं म्हणतात की कोरोनाचा काळ आहे त्यामुळे काळजी घ्यायला हवी. त्यांचं व्हॉट्सअपचं आणि या इंटरनेटच्या संदर्भातलं सेटिंग दुरुस्त होईपर्यंत या मुद्द्यावर एकदा पटकन गणेश हाकेंची भूमिका ऐकूयात. परत विद्याताईंकडे आपल्याला जायचंय थोड्या वेळात. गणेशजी, सरकार म्हणतंय कोरोनाची काळजी घ्या आणि निर्बंधांमध्ये शिवजयंती साजरी करा. म्हणतात गेला आवाज गेला. प्रसादजी, अत्यंत या आपल्या महाराष्ट्राला शर्मेनं मान खाली घालावी अशा पद्धतीचं या महाआघाडी सरकारचं सध्याचं वर्तन आहे. म्हणजे खरं म्हणजे शरम आणि लाज वाटायला पाहिजे. जी आपलं दैवत महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं, देशाचं एका अस्मितेचा विषय आहे असताना मला सांगा की शिवजयंती खरं म्हणजे सगळ्या या महाराष्ट्रातल्या शिवभक्तांचा, प्रत्येक पक्ष, या सगळ्यांच्या अस्मितेचा विषय असताना शिवजयंती साजरी करताना 10 लोकांनी साजरी करावी अशा पद्धतीचं, म्हणजे त्याला खरं म्हणजे काय, त्याला कुठल्या पद्धतीचा आपण जाहीरनामा म्हणायचा, तो जाहीरनामा यांनी काढला, हुकुमनामा काढला
आणि अशा पद्धतीचं जाणीवपूर्वक शिवजयंती साजरी कशी होणार नाही याच्यासाठीच हे एक वेगळ्या पद्धतीचं कटकारस्थान म्हणा. शिवजयंती मुळात साजरी न करण्याच्यासाठीच हे कटकारस्थान आहे. आपण भारतीय जनता पार्टीची मध्येच एक प्रतिक्रिया घेतली कारण विद्यार्थ्यांचा आवाज कट झाला होता. गणेशजी, आपण ही भूमिका जरी मांडली असली तरी त्या संदर्भातला एकदा खुलासेवार विचार आपण विद्यार्थ्यांकडून समजून घेऊ. विद्यार्थी, आपण बोलू शकता आहात, तुमचा आवाज मध्ये येत होता. एकदा परत तुम्हाला उत्तर देण्याची संधी देतो. आपण असं म्हणत होतात कोरोना आहे तेव्हा काळजी घ्या. विद्याताई बोला. आवाज येतोय का? अगदी येतोय विद्याताई, आपला आवाज येतोय, आपण बोला. मला या ठिकाणी सांगायचंय की हाके साहेब असतील, दरेकरजी असतील, हे फक्त कुठल्याही माध्यमातून राजकारण कसं करायचं आणि महाआघाडीच्या सरकारला कसं आपण खाली खेचू एवढाच विचार त्यांच्या डोक्यामध्ये असतो. परंतु त्यांना मला आठवण करून द्यायची आहे की गेले वर्षभर अनेक सण झाले. त्या सगळ्या सणांना आपण अत्यंत म्हणजे गणपती उत्सव आपल्याकडे सगळ्यात मोठा असतो, होळी असते, दहीहंडी असते, दिवाळी असते, पण तरीही आपण मनाला आवर घालून संपूर्ण जगभरात जे करोनाचं रौद्र रूप होतं ते आपण बघितलं आणि त्याला कंट्रोल करण्यामध्ये आपण खूप यशस्वी ठरलो भारतात आणि महाराष्ट्र. विद्याताई, आपला तर्क बरोबर आहे. आता 2-3 गोष्टी थोड्याशा स्थलकालाच्या अनुषंगाने आपण चर्चेला घेऊयात. एक, आता येऊ घातलेला दिवस 19 फेब्रुवारी आहे. 19 फेब्रुवारीचा आपण तुलनात्मक विचार गणपतीशी करता येणार नाही कारण गणपतीमध्ये कोरोनाचा प्रसार हा भयंकर पद्धतीने वाढत चालला होता. त्यानंतर दुसरी वेव्ह सुद्धा येऊन गेली. मला आपल्याला असं विचारायचं आहे, जो तर्क वारंवार मांडला गेला की लग्नामध्ये 5-5 हजार लोक जमायला लागली ना, सत्ताधारी आणि विरोधक काही वेगळे नाहीयेत, दोघांच्याही कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या लग्नामध्ये ही घटना आपल्याला दिसली. अर्ध्या अधिक मंत्रिमंडळाच्या तोंडावरचे मास्क गळून पडलेले आहेत. एकटे मुख्यमंत्री कायम मास्क लावून सार्वजनिकरित्या वावरताना आपल्याला दिसत आहेत. मग लोकांनी काय आदर्श घ्यायचे आणि काय ऐकायचं की कोरोनापासून स्वतःला वाचवा? नाही, मला तेच सांगायचंय की मुख्यमंत्री महोदय स्वतः म्हणजे जेव्हा आमचा शेतकऱ्यांचा मोर्चा येणार होता तेव्हा सुद्धा त्यांनी मला सांगितलेलं की जास्ती माणसं आणू नका. आणि आम्ही पण सर्व संघटनांना सांगितलंय की एवढ्या मोठ्या संख्येने येऊ नका. परंतु ती परिस्थिती अशी होती की लोक मोठ्या संख्येने आले. अपवादात्मक काही ठिकाणी, मग काही नेत्यांची लग्न असो, काही ठिकाणी हे झालेलं आहे, हे मी नाकारत नाहीये. मला पण तेच सांगायचंय, हे होणं आवश्यक नव्हतं. पण आता तुम्ही काही 2 महिन्यापूर्वी लोक आता सगळीकडे म्हणजे मी विदर्भात गेले, परवा अमरावतीला गेले, नागपूरला गेले, अनेक ठिकाणी बघितलं की लोक आता मास्क घालायचं सुद्धा बंद केले, लोक बिनधास्त झालेले. पण काही ठिकाणी विदर्भामध्ये असेल किंवा आता मुंबईमध्ये जे कोरोनाची अत्यंत कमी संख्या होती ती आता वाढताना दिसते. लोकल ट्रेन आता सुरू केलेली आहे, त्यामुळे सुद्धा परवा आकडा 1000वरती गेलेला आहे. त्यामुळे ही दुसरी आणि तिसरी लाट, मगाशी डॉक्टरांनी जे सांगितलं की ही वाढण्याची शक्यता आहे, तेव्हा त्याची काळजी घेणं, वेळीच काळजी घेणं आवश्यक आहे. बरं, आपण म्हणताय वेळीच काळजी घेणं आवश्यक आहे. आबासाहेब पाटलांना यावर एक मत मांडण्याची संधी देऊयात. आबासाहेब, वेळेची मर्यादा आहे, 30 सेकंदात पटकन आपली भूमिका मांडा. प्रसादजी, कोरोनाची सरकारला जर काळजी असती तर आता ज्या पद्धतीने आम्ही ज्या वेळेला आंदोलन जाहीर करतो, मराठा आरक्षणावरचे मोर्चे काढायचा प्रयत्न करतो, आंदोलन करायचा प्रयत्न करतो, त्यावेळेला बरोबर निर्बंध येतात. शिवजयंतीला निर्बंध येतात, परंतु ओबीसी मोर्चाला निर्बंध नसतो. बाळासाहेब ठाकरे साहेबांची जयंती साजरी करणे निर्बंध नाही, शेतकरी आंदोलनाला निर्बंध नाही. आमचे आबासाहेब, आपण हा इतिहास यापूर्वी पण सांगितलाय. तुम्हाला सूचित काय करायचंय त्या मुद्द्यावर या. तुम्हाला सूचित काय करायचंय? छत्रपतींच्या जयंतीच्या वरचे निर्बंध कुठल्या हेतून आले असतील त्या मुद्द्यावर या पटकन. मुद्द्यावरतीच बोलतो तुम्हाला की त्याच्यावरती पलीकडे गेल्यानंतर लोकांच्यावर गुन्हे दाखल करते सरकार. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही फतवे काढता आणि मग तुम्हाला 19 फेब्रुवारी ही शासकीय तारीख, त्याच्यावर उद्धवसाहेब ठाकरे तारखेनुसार शिवजयंती साजरी करणार आहेत का? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की मुळात तुम्ही आहे त्या तारखेला सुद्धा मानत नाही. त्याच्यामुळे शिवजयंती पण आबासाहेब गेल्या वर्षीपासून आपण पाहतोय शिवसेना आता तारखेला शिवजयंती साजरी करू लागलेली आहे राष्ट्रवादीच्या सोबत गेल्यापासून. हा मुद्दा असू शकतो का? तुमचा आक्षेप जो मगाशी होता त्यावर विद्याताईंना बोलतं करायला लागेल. विद्याताई, ते म्हणतात निर्बंधांबाबत पक्षपातीपणा आहे राज्य सरकारचा.
नाही, मला तुम्ही 2 वेळा आबासाहेबांनी उल्लेख केला की बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याच्या कार्यक्रमामध्ये तेव्हा पूर्णपणे सोशल डिस्टन्सिंग पाळलं होतं आणि अत्यंत शिस्तबद्ध असा तो कार्यक्रम झाला होता. काही ठिकाणी ओबीसी मोर्चा असतील, मराठी मोर्चे असतील किंवा शेतकऱ्यांचा मोर्चा असेल, या ठिकाणी उत्स्फूर्तपणे लोक निघालेले होते. तसंही त्याच्यावरही बंधन असलं पाहिजे असं वारंवार मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातनं आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे तुमच्या आमच्या बच्या भल्यासाठी आहे, हे काय त्यांच्यासाठी नाहीये. या महाराष्ट्राची जबाबदारी मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख म्हणून त्यांच्याकडे आहे. तेव्हा महाराष्ट्राला तुमच्या सगळ्यांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेम हे निश्चितच काकणभर आम्हाला जास्ती आहे. त्यामुळे तुम्ही असं बिलकुल म्हणू नका की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आम्ही बंधन घालतोय. 10 नंतर आता ते 100 वरती वाढवलेले आहे. प्रत्येक सणाला आपण निर्बंध घातलेले आहेत. आता या वर्षी जर आपण थोडे निर्बंध पाळले तर पुढच्या वर्षी आपल्याला अत्यंत दणक्यात शिवजयंती साजरी करता येईल. निलेश जगतापांची या संदर्भातली भावनाही आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. त्यांचं म्हणणं असं आहे की एकीकडे आपण निर्बंध घातलेत, दुसऱ्या बाजूला व्याख्यानं पण बंद करून टाकलीत. निलेश जगताप, कोरोनाचा काळ आहे, सांभाळून घ्यायला हवं, प्रत्येकाने एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवायला हवं. राज्य सरकारच्या या भूमिकेला स्वीकारून शिवजयंती साजरी नाही का होऊ शकत? माझं विद्याताई आता म्हणाल्या, विद्याताईंना एकच आव्हान आहे, माझं जाहीर आव्हान देतोय विद्याताई, तुमच्या पक्षाचे नेते, महाविकास आघाडीतील सगळे नेते हजारोंच्या सभा घेत आहेत. उद्या तुमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय पवार साहेबांची जिंजुरीत मोठी सभा आहे. 2-3 हजारपेक्षा जास्त लोक तिथे उपस्थित राहतील. याबाबत तुमची भूमिका काय? आणि दुसरा मुद्दा आहे, जे तुमच्या राजकीय पक्षांचे नेते आहेत ना, तुम्ही सगळे एका माळेचे मणी आहात. राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभेला वेगवेगळ्या गावातली लोक येतात, पण शिवजयंतीला जे कार्यक्रम होतात, व्याख्यान, जे कार्यक्रम होतात, त्या कार्यक्रमाला त्या गावातली लोक येतात. बाहेरच्या गावातली लोक तिथे जास्त सहभागी होत नाहीत. पण तुमच्या पक्षाच्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या सभेला मात्र वेगवेगळ्या गावातील लोक सहभागी होत असतात. कोरोनाचा धोका पसरण्याचा धोका तुमच्या सभेमध्ये जास्त आहे. ठीक आहे निलेश जगताप, आपला मुद्दा लक्षात आला. विद्याताई, राजकीय सभांनी कोरोना जास्त पसरतो का शिवजयंतीच्या कार्यक्रमामुळे? नाही, निलेश जगतापजी जे आहेत ते जे बोलतायत ना ते एकदमच चुकीचं आहे. असं बिलकुल नाहीये की राजकीय सभा आणि राजकारण. तुम्हाला शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये सुद्धा स्वतः शरद पवार साहेब जेव्हा गेले होते तेव्हा तिकडेच्या स्टेजच्या भोवती खूप मोठी रिकामी जागा ठेवली होती. मंडपामध्ये सुद्धा लांब खुर्च्या लावलेल्या होत्या आणि राजकीय सभांमध्ये सुद्धा विद्याताई, सगळ्यांनी गर्दी पाहिली त्या शेतकरी मेळाव्यातली. अंगावर पडायचं बाकी राहिलं होतं व्यासपीठावर, एवढी गर्दी होती पवारसाहेब असताना. बरं, दुसरा एक आणखीन जोडीचा मुद्दा सांगतो. एल्गार परिषद झाली, त्या एल्गार परिषदेचे सर्वेसर्वा कोळसे पाटील सार्वजनिकरित्या सांगत सुटलेत महाराष्ट्रात कोरोना विरोना काही नसतो, कशाला मास्क लावता, आणि त्यांच्या परिषदेला अनुमती दिली जाते. छत्रपतींच्या शिवजयंतीच्या निमित्तानं होणाऱ्या कार्यक्रमांवर निर्बंध येतात. हा शिवप्रेमींचा सवाल आहे. मला बोलू द्या का प्रसादजी? देणार गणेश आखेजी, या पटकन एका उत्तरानंतर मी तुमच्याचकडे येणार आहे. विद्याताई बोला. एल्गार परिषद होऊ शकते, शिवजयंती मात्र निर्बंधांमध्ये अडकून जाते. एल्गार परिषदेला सुरुवातीला 200 माणसांना परवानगी दिली होती, पण प्रत्यक्षात 100 माणसांना सुद्धा पोलिसांनी आतमध्ये सोडलं नव्हतं. हा रिपोर्ट आहे, हा कोळसे पाटील यांनी स्वतः मला सांगितलेला रिपोर्ट आहे. तेव्हा काय झालं ते आम्हाला माहिती आहे. आणि कुठेही मग ती राजकीय सभा असो, शिवजयंती असो, कुठलेही सण असो किंवा लग्न समारंभ असो, कुठेही जास्ती गर्दी होणार नाही याची काळजी घेतलीच पाहिजे. आणि मुख्यमंत्री म्हणून, राज्याचे प्रमुख म्हणून हे सीएम साहेबांची जबाबदारी असल्यामुळे ते निश्चितच हे निर्बंध तुम्हाला सगळ्यांना आठवण करून देतात. परंतु ते न पाळता हे सगळं तुमच्यासाठी आहे, आपल्या सगळ्यांसाठी आहे. याने अमकं केलं, त्याने तमकं केलं म्हणून मी असं करणार, हे वाद घालण्याची ही वेळ नाहीये. पण विद्याताई, असं सांगत असताना राज्य मंत्रिमंडळातल्या निम्म्याहून अधिक मंत्र्यांच्या तोंडावरचे मास्क गळून पडलेत, तिकडे पण बघायला हवं. मला या निमित्तानं गणेश आखेंना एक संधी द्यायची आहे. गणेश आखे, विद्याताई वारंवार सांगतायत हे सगळं तुमच्या काळजीसाठी आहे आणि ही सगळी मुख्यमंत्र्यांची पण जबाबदारी आहे. याच्यातून काय सूचित होतंय? नाही, 2 गोष्टी प्रसादजी मला जरा बोलू द्या, कारण ते सगळ्यांचं बोलणं ऐकून झालेलं आहे. मला मुळात असं म्हणायचंय की ज्या एल्गार परिषदेचा आता उल्लेख केला आणि ताईनेच सांगितलं की 200 लोकांची आम्ही परवानगी दिली होती.
अहो एल्गार परिषदेसारख्या एका अत्यंत विध्वंसक अशा पद्धतीची भाषणं जिथं होतात, ज्याच्यातून समाजामध्ये एक द्वेष एकमेकांच्या बद्दलचा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, अशा तुम्ही एल्गार परिषदेला 200 लोकांना परवानगी दिली. आणि शिवजयंती सारखा जिथं महाराष्ट्राच्या अस्मितेचा नव्हे देशाच्या अस्मितेचा जो विषय आहे महाराज, त्या महाराजांच्या जयंतीसाठी 10 लोकांनी उपस्थित राहू म्हणून सांगता. शरम वाटली पाहिजे आणि लाज वाटली पाहिजे या ज्या महागाडीचे जे लोक बसलेत. मुळात मला असं आरोप करायचा, माझं म्हणणं आहे असा प्रसादजी, की मुळात हे सगळे काँग्रेसवाले आणि जे काय आता सत्ताच्या मध्ये बसले ते सगळे महाराजांचे द्वेष्टे आहेत. त्याचं एक उदाहरण तुम्हाला मुद्दाम सांगतो. पंडित जवाहरलाल नेहरूच्या संदर्भामध्ये सामनामध्ये स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या सामनामध्ये लिहिलं होतं की नेहरूंनी महाराजांना काय म्हटलं होतं, मिसगायडेड पॅट्रियट म्हणजे वाट चुकलेला देशभक्त. ही भावना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल या काँग्रेसवाल्यांची आहे. आणि हे काँग्रेसवाले मला सांगा, त्यांना हे कोरोनाचं निमित्त झालंय, कोविडचं निमित्त आहे त्यांना. शिवाजी महाराजांची गणेश हाके मला एक सांगा, एक मिनिट गणेश हाके, मी आपल्या या मुद्द्याला थोडस मध्ये हस्तक्षेप करतो आणि एक प्रश्न आपल्याला गणेश हाके विचारतो. अहो महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी मनामध्ये, प्रत्येक मराठी माणसाच्या धमन्यांमध्ये, प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातल्या धडकेमध्ये छत्रपती आहेत. मग कोणी एका सरकारनं शिवजयंतीवर निर्बंध घातले म्हणून छत्रपतींचा प्रसार होणं, छत्रपतींचं अस्तित्व नाकारणं हे कसं शक्य होऊ शकतं? आणि या सरकारला अशा प्रकारचा काही करायचंय हा आरोप आपण का करता आहात? ज्यांनी ज्याच्या भांडवलावरती महाराजांच्या नावावरती यांनी राजकारण केलं, सत्तेत आले, हेच लोक शिवजयंती साजरी करण्यासाठी अशा पद्धतीचे निर्बंध लादतात. मला सांगा की हा अत्यंत जाणीवपूर्वक अशा पद्धतीचं महाराजांची जयंती महाराष्ट्रात साजरी होऊ नये यासाठी मला धाडसच कसं होतं. 10 लोकांनी मिळून शिवजयंती साजरी करायची आणि एल्गार परिषदेला 200 परवानगी दिली म्हणून सांगतात तुम्ही. शरम नाही वाटत तुम्हाला? महाराजांच्या हे महाराष्ट्रात खपवून घेतलं जाणार नाही. विद्याताईंकडून उत्तर घेऊयात. हे 10 माणसं शिवजयंतीला, 200 माणसं एल्गारला. नाही, 10 माणसाचं परिपत्रक काढलं होतं. भारतीय जनता पार्टीने सांगितलं जेव्हा आम्ही आंदोलन करू तेव्हा यांनी 200 लोकांची परवानगी देण्याचं काल परिपत्रक काढलेलं आहे. हाकेजी विद्याताई उत्तर देत आहेत आपल्याला. हाकेजी खपवून येणार नाही. मग ते सरकार कुणाचंही असू द्या, महाराजांच्या बद्दल अशा पद्धतीच्या म्हणजे जे काही अवमान करण्याची जी प्रक्रिया आहे ती खपवून घेतली जाणार नाही. ठीक आहे विद्याताई आपण बोला, वेळेची मर्यादा आहे, 30 सेकंद आहे. हे बघा, हे जे करतायत ना ते इतकं ढोंगीपण आहे यांचं ढोंगी हिंदुत्व आणि शिवाजी महाराजांचं हिंदू हे वेगळं वेगळं होतं. त्यांनी मुस्लिमांना सुद्धा स्वतःमध्ये तुमचं कुठलं हिंदुत्व आहे ते सांगा ताई. तुमचं कुठलं हिंदुत्व आहे सांगा. महाराजांच्या जयंतीवरती निर्बंध घालणारे तुमचं हिंदुत्व कुठलं ते सांगा. जिजाऊ महाराजांचं हिंदुत्व नाव फक्त तुम्ही भीमा मुकमे राम बगल में छुरी, मुकमे राम फक्त भारत महाराजांचं नाव घ्यायचं, राजमाता जिजाऊंचं नाव घ्यायचं आणि शिवजयंतीवरती निर्बंध घालायचे. 10 लोकांची जी शिवजयंती साजरी करायची, 10 लोकांनी शिवजयंती साजरी करायची. हाकेजी फडणवीसांनी गृह खातं असताना भीमा कोरेगाव मध्ये ज्या दलितांच्या गाड्या जाळून टाकल्या, दंगे पसरवले, त्यांना पाठीशी घातलं भिडे आणि एकबोट्यांना अटक केली नाही. आणि विषय आज बोला. आणि तुमचं कुठलं हिंदुत्व आहे सांगा. तुमचं कुठलं हिंदुत्व आहे? शिवजयंतीला 10 लोकांना परवानगी देणार तुमचं हिंदुत्व कुठलं मला सांगा. ते सांगितलं ना, मुस्लिम राम बगल में छुरी. दाखवायचे दात वेगळे, खायचे तुमचे दात वेगळे. महाराजांच्या नावानं राजकारण करायचं, मतं मिळवायची महाराजांच्या नावानं आणि महाराजांची जयंती साजरी करायला मात्र 10 लोकांना परवानगी द्यायची. एक मिनिट, मी दोन्ही प्रवक्त्यांना विनंती करतो, 1 मिनिट. शब्दाला शब्द लागतोय, वाद वाढत चाललेला आहे आणि मुद्द्यापासून आपण भरकटत जातोय. गणेश हाकेजी तुमच्याच प्रश्नाचं आपण उत्तर विद्याताईंकडून घेतोय. विद्याताई मी मध्ये हस्तक्षेप करून आपल्याला विनंती करतो कृपया मुद्द्यावर यावं. मी एक थेट मुद्दा इथे उपस्थित करतो जो गणेश हाकेंनी प्रश्नाद्वारे उपस्थित केला. शिवजयंतीसाठी 10 माणसं आणि एल्गारसाठी 200 माणसं याचं तर्कसंगत उत्तर हवं आहे. मला तुम्हाला हेच सांगायचंय, शिवजयंतीला 10 माणसं नाही आता 100 माणसाची हे केलेली आहे. विद्यार्थी आता 100 जरी झाले तरी ते 200 पेक्षा कमीच आहेत नाही एल्गारच्या.
काँग्रेस आंदोलन करता त्याला तुम्ही हजार हजार लोक जमवता. त्याला किती परवानगी एवढे देता? मोठे मोठे राज्यभरामध्ये कार्यक्रम झाले, वेगवेगळ्या नेत्यांचे कार्यक्रम झाले, तिथे 10 लोक का नाही घेतले? केलं तर मला बोलता येईल. विद्याताई मी त्यांना विनंती करतो, एक मिनिट. गणेशजी, आपलाच प्रश्न आहे, आपल्या प्रश्नाला विद्याताई उत्तर देत आहेत. काही क्षण शांत बसा, त्यांचं एकदा उत्तर ऐका. आपल्याला सगळ्यांना वेळेची मर्यादा आहे. विद्याताई, आपण बोलणार आहात. मला निश्चितच हे सांगावंच वाटते की हाके जे स्वतःला आपण फार हिंदू आहोत किंवा आपण शिवाजी महाराजांचे भक्त आहोत हे दाखवत आहेत, हे त्यांचा ढोंगीपणा आहे. तेव्हा महाराष्ट्र शासनाची पूर्ण जबाबदारी आहे की कुठलाही कार्यक्रम असला तर त्याला गर्दी होऊ देऊ नये म्हणून त्यांनी निर्बंध घालणं. आता त्या निर्बंधांचं उल्लंघन अनेक ठिकाणी झालेलं आहे. आम्ही त्याच्याविषयी काही बोलत नाहीये. कारण अगदी त्या निर्बंधांच्या उल्लेखाच्या बाबतीत योगायोगानं आत्ताच्या घडीला नाना पटोलेंचा पदग्रहण सोहळा होत असताना स्टेजवरची काय चित्र आहेत ना, ती आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहेत. काय प्रचंड गर्दी आहे बघा स्टेजवर. ना 3 फुटाचं अंतर, ना कोणाच्या तोंडाला मास्क असतील तर बहुतेकांचे मास्क गळ्यामध्ये आलेले आहेत आणि लोकांना प्रचंड रेटारेटी करायचा एक अत्यंत आनंद मिळतो का काय असा प्रश्न पडावा. ठीक आहे, आपण चर्चेला परत येतोय आणि विद्याताई आपण आपलं उत्तर पूर्ण करा. पण अद्याप याचं उत्तर सापडलं नाहीये. 200 जण एल्गारला येऊ शकतात, शिवजयंतीला 10 आणि नंतर फक्त 100 माणसं. विद्याताई, त्यांनी मला हेच सांगायचं आहे की शिवजयंतीला 10 माणसाची मर्यादा आपण 100 पर्यंत वाढवली आहे. आता तुम्ही सांगितलं की नाना पटोले यांच्या स्वागतासाठी, आता त्यांच्या स्वागत नवीन अध्यक्ष झाले, त्यांच्या स्वागतासाठी लोकांनी गर्दी केली असेल. निर्बंध पाळणं आवश्यक आहे. तिथे सुद्धा त्यांनी निर्बंध पाळणं आवश्यक आहे. शिवजयंतीला सुद्धा निर्बंध पाळणं आवश्यक आहे. परंतु निर्बंध असले तरी लोक पाळतातच असं नाही. मी जे वारंवार सांगायचा प्रयत्न. विद्याताई, येऊ घातलेल्या दिवसांमधल्या पवार साहेबांच्या सभेचा उल्लेख थोड्या वेळापूर्वी निलेश जगताप यांनी केला. त्यावरही आपण काही भूमिका घेणार आहात का? अतिउत्साही कोरोनाची दुसरी लाट येईल याचे निर्बंध सगळे विसरून जातात. तेव्हा लोकांनी, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, अनेक ठिकाणी लोक आता मास्क सुद्धा घालत नाहीये. लोकांना असं वाटतं कोरोना गेलाय आणि बऱ्याच प्रमाणात तो कमी झालेला आहे. परंतु कमी झाल्यानंतर पुन्हा तो वाढताना दिसतोय. आणि थांबा, या अशा प्रकारच्या कुठल्याही वैद्यकीय भूमिका घेण्याच्यासाठी आपल्या बरोबर डॉक्टर अविनाश बाणाईत आहेत. चर्चेला वेळेची मर्यादा असल्यानं मी मध्ये थांबवलं आपल्याला. पटकन डॉक्टर बाणाईत यांच्याकडे जाऊयात. बाणाईत साहेब, आपण चर्चेची सुरुवात तुमच्यापासून केली. या भागाचा शेवट करत असताना मी परत आपल्याकडे हाच मुद्दा घेऊन उपस्थित करतो की सर्व राजकीय भूमिका तुमच्यापर्यंत पोहोचल्या. नियमानं शिवजयंती साजरी करा, शिवजयंती निर्बंधांना साजरी होणार नाही, इतक्या ठाम भूमिका आहेत. काय होऊ शकतं? 19 तारखेला गर्दी झाली तर 19 तारखेनंतरच्या 7 दिवसांनी कोरोना बाबतीत काय प्रकारचे आकडे समोर येऊ शकतात? डॉक्टर बाणाईत. कुठलाही कार्यक्रम असो, मग तो पॉलिटिकल असो, रिलिजियस असो, मला ॲज अ मेडिकल पर्सन एवढं सांगू इच्छितो मी की कृपा करून अंडरस्टँड की आपण ज्या फेजमधनं जातो आहे तिथे हे सगळे इमोशन्स दूर करून, कारण की प्रत्येक जयंती असो की बाकीचे कुठलेही कार्यक्रम, मी कुठल्याही एका कार्यक्रमाला इथे दोष देणार नाही किंवा त्याच्या बाबतीत बोलणार नाही. पण एवढं नक्की सांगू शकतो, जिथे जिथे गर्दी होईल तिथे तिथे कोरोना वाढणार आहे. आणि कोरोनाला जर आपल्याला कंट्रोल करायचं आहे तर गर्दीला थांबवावंच लागेल. मग ती कुठल्याही प्रकारची असो, ती रिलिजियस असो, पॉलिटिकल असो. आणि कृपा करून ॲज अ मेडिकल पर्सन मला एवढं सांगायचं आहे की ह्या बाबतीत, कोरोनाच्या बाबतीत आपण कृपया कुठल्याही पद्धतीचं पॉलिटिक्स न आणता फक्त म्हणजे देवा करता तरी असं म्हणतो मी की गर्दी थांबवावी. आपले जयंती वगैरे सगळे प्रोग्राम पुढल्या वर्षी देखील होऊ शकतात. आणि 2-3 महिन्याचा हा पिरियड आहे, आपण कृपा करून याच्यावर निर्बंध घालावे. ठीक आहे डॉक्टर बाणाईत, धन्यवाद या भूमिकेच्यासाठी. आपण सगळ्यांना बोलण्याची परत संधी मिळेल. लक्षवेधीमध्ये एक छोटी विश्रांती गरजेची आहे. लवकरच परत येतोय निर्बंधातली शिवजयंती या चर्चेच्या पुढच्या भागात.